18 मे पासून तुला राशीचे नशीब बदलणार। शुभ काळ सुरू, पैसा, प्रेम आणि यश मिळणार। शुक्राची कृपा, सर्व अडथळे दूर होतील। तुला राशी मे 18 पासून नशीब बदलणार। नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या आवडत्या YouTube चॅनेलवर। आज आपण बोलणार आहोत तुला राशीच्या लोकांसाठी एका महत्त्वाच्या तारखेबद्दल, मे 18। होय, 18 मे पासून ग्रहांची स्थिती अशी काही बदलते आहे की तुला राशीच्या व्यक्तींचं नशीब एकदम बदलून जाईल। काय होणार आहे या राशीच्या जीवनात, कोणते संधीचे दरवाजे उघडणार आहेत आणि कोणत्या गोष्टींपासून सावध राहणं गरजेचं आहे, हे सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। ग्रहस्थितीचा मोठा बदल, 18 मे पासून शुक्र ग्रह तुला राशीत प्रवेश करतोय। शुक्र हा सौंदर्य, समृद्धी, प्रेम आणि कला यांचा अधिपती आहे। त्याचबरोबर बुध आणि मंगळ यांची युती देखील तुला राशीच्या जातकांना जबरदस्त फायदा करून देणार आहे। या काळात निर्णयक्षमता वाढेल, विचार स्पष्ट होतील आणि दैनंदिन आयुष्यात स्थिरता निर्माण होईल। तुला राशीचे लोक जे मागील काही दिवसांपासून अस्थिरतेचा सामना करत होते, त्यांना आता एक सकारात्मक दिशा मिळेल। नोकरी आणि व्यवसायात मोठा बदल, ज्या लोकांना नोकरीत प्रमोशन किंवा नवीन संधी हवी आहे, त्यांच्यासाठी ही वेळ सुवर्ण संधी ठरणार आहे। बॉसची प्रशंसा मिळेल, सहकार्यांशी संबंध चांगले राहतील आणि महत्त्वाची जबाबदारी तुमच्याकडे सोपवली जाईल। व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक मिळतील, आर्थिक उलाढाल वाढेल, जुनी थकलेली रक्कम परत मिळू शकते। ऑनलाईन काम करणाऱ्यांसाठी ही वेळ विशेष फायद्याची आहे। जर तुम्ही यूट्यूबर, ब्लॉगर किंवा फ्रीलान्सर असाल तर यश तुमच्या सोबत असेल। आर्थिक भरभराटीचा काळ, पैशाच्या बाबतीत तुला राशीला मोठा फायदा होणार आहे। जुने कर्ज फेडण्याची संधी मिळेल, नवीन इनकमचे स्रोत उघडतील, गुंतवणुकीतून फायदा होईल। ज्यांनी शेअर मार्केट, म्युच्युअल फंड्स किंवा रिअल इस्टेटमध्ये पैसे गुंतवले आहेत, त्यांच्यासाठी शुभ बातमी येऊ शकते। प्रेम, नातेसंबंध आणि कौटुंबिक सुख, प्रेमसंबंधांमध्ये सुधारणा होईल, जुने गैरसमज दूर होतील आणि नात्यांमध्ये प्रेम वाढेल। विवाहितांसाठी हा काळ सुखद आहे, घरात आनंददायक घटना घडतील। एंगेजमेंट किंवा विवाहाचे योग संभवतात, कुटुंबात एकत्र येण्याच्या अनेक संधी मिळतील। दीर्घकाळापासून तुटलेले संबंध सुधारतील, एकट्या व्यक्तींना नवीन ओळखी होतील आणि त्यातून काहीतरी खास सुरू होण्याची शक्यता आहे। काय टाळावं आणि उपाय, जरी ग्रह तुमच्या बाजूने असले तरी काही गोष्टी टाळणं गरजेचं आहे। अहंकारात निर्णय घेणं टाळा, पैशांचा गैरवापर करू नका, नातेवाईकांशी वाद होणार नाही याची काळजी घ्या। उपाय, शुक्राला प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारी दुर्गा देवीचं पूजन करा, चांदीची वस्तू जवळ ठेवा, गरजूंना पांढऱ्या वस्तूंचं दान करा, साखर, दूध, पांढरी कपडे। तुला राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत भाग्यवान ठरणार आहे। नशिबाची साथ आहे, पण मेहनत करणे आवश्यकच आहे। तर मित्रांनो, ही माहिती उपयोगी वाटली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुला राशी कमेंटमध्ये लिहा। आपण लवकरच भेटू एक नवीन राशीच्या भविष्यावर आधारित व्हिडिओमध्ये। तोपर्यंत शुभ भवतु।